सीडीआर जे कोणी 5 पोलीस अधिकारी या एन्काउंटर मध्ये सामील आहेत त्यांचे पूर्ण सीडीआर काढून ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत। सीडीआर जो आहे यांचं टावर लोकेशन, यांच्या कोणाकोणासोबत वार्तालाप झालाय, हे कसे कसे ट्रॅव्हल झालेत, यांचं सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी कोर्टाने प्रिझर्व करून ठेवायला सांगितलेलं आहे। आणि या गुन्ह्याची ह्या प्रकरणाची पुढील सुनावणी जी आहे ती आता 3 तारखेला ठेवलेली आहे। एक प्रश्न काय म्हणताय? फिंगरप्रिंट संदर्भात देखील एक प्रश्न उपस्थित करण्यात आला की अधिकाऱ्यांचा फिंगरप्रिंट करण्यात आला होता की नाही, त्या संदर्भामध्ये ते इन्स्ट्रक्शन्स घेतायत असं आम्ही माहिती घेतो, इतकंच त्यांचं सबमिशन आहे। त्यांचे फिंगरप्रिंट्स घेतले, काय घेतले, त्या फिंगरप्रिंट्सच्या प्रक्रियेवरती देखील कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। स्वाती भिंगारदिवे ज्या अंगुलीमार तज्ज्ञ आहेत त्यांनी कुठल्या पद्धतीने फिंगरप्रिंट्स रिपोर्ट तयार केलेले आहेत याची देखील माहिती आम्ही घेतो। असं सरकारने प्रत्येक गोष्टीमध्ये माहिती घेतो, असेच बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत। ज्या पद्धतीने बॅनर लावले जात आहेत, बॅनरबाजी सध्या सुरू आहे आणि याचं राजकीय भांडवल केलं जात आहे का, असं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा मुद्दा मांडला। हा मुद्दा नेमका काय होता? मी स्क्रीनशॉट देखील कोर्टाला दाखवला। एक कायद्याचा अभ्यासक म्हणून आणि एक कोर्टाचा अधिकारी म्हणून माझी ही नैतिक जबाबदारी आहे की कायद्याचं राज्य अबाधित राहण्यासाठी पणाला लावून लढणे। परंतु हे शॉकिंग आहे की पोलीसच इथे न्याय करू लागलेत, पोलीसच गोळ्या घालू लागलेत आणि काही लोकांकडून, विशेषतः काही राजकीय पक्षांकडून त्याचं एक महिनावंडन जे सुरू आहे, ज्याच्यामध्ये दाखवलं जातंय की देवा का न्याय, हे जे प्रकार आहेत हे थांबणं गरजेचे आहेत। आमचे गृहमंत्री ते देखील स्वतः वकील आहेत, एकतर त्यांनी गृहमंत्रीपद सोडून न्याय व्यवस्थेत येऊन न्याय तरी द्यावा, किंवा अशाच प्रकारे जर त्यांच्या पद्धतीने ह्या प्रकारचं महिमामंडन होईल तर सत्तेचा कोणी अमरपट्टा घालून आलेला नाहीये, प्रत्येकाला विरोधात जावं लागतंय। आणि जर आताच्या सत्तेतली लोक ते विरोधात गेले, त्यांनी जर असंच पायंडा पाडला तर आपलं राज्य महाराष्ट्राचं जे आपण फुले शाहू आंबेडकरांचं म्हणतो ते पोलीस राज होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही। म्हणून पत्रकारांची, वकिलांची आणि सजग नागरिकांची आणि न्यायालयाची देखील जबाबदारी आहे की अशा पद्धतीचा जर न्याय जर कुठल्या पद्धतीने पोलीस करत असतील तर त्याचं खंडन केलं पाहिजे। सत्य बाहेर ओढण्यासाठी, सत्य बाहेर येण्यासाठी माझा प्रश्न सरकारला आहे, जर तुम्ही त्या मयत इस्माचा, तो आता हयात नाहीये, त्याची बाजू सांगण्यासाठी जे जिवंत पोलीस अधिकारी ज्यांनी गोळी डोक्यात घातली त्यांचं ऐकून तुम्ही त्या मयत इस्माच्या विरोधात 307चा गुन्हा दाखल केला, त्या पीडित व्यक्तीच्या वडिलांची तक्रार खरी आहे की खोटी आहे हा तपासाचा भाग आहे। तुम्ही त्यांची तक्रार दाखल न करता त्यांचा जो मूलभूत हक्क आहे न्यायासमोर समानतेचा अधिकार, तो समानतेचा अधिकार तुम्ही का हिरावून घेतला? त्या समानतेच्या अधिकाराच्या उपयोगात तुम्ही अडथळा निर्माण का केला, हा माझा सरकारला सवाल आहे। तुम्ही जर निष्पक्षपाती असाल, तुम्हाला जर ह्या प्रकरणाचं राजकीय भांडवल करायचं नाही तर मग तुम्ही सगळ्यांना, पीडितांना आणि आरोपींना सगळ्यांना समान नजरेने पाहायला पाहिजे। परंतु याचे लाभार्थी ह्या प्रकरणाचे हे आताचं सरकार आहे हे प्राथमिक दृष्ट्या समोर येत आहे। आणि थोडंसं वेळ राहू द्या, पुढे जाऊ द्या, रेकॉर्ड पुढे जाऊ द्या, नक्कीच तुम्हाला लक्षात येईल याच्यामध्ये वरिष्ठांच्या, आणि हे फक्त ब्रांचेस मला दिसत आहेत, माझा वकिलीचा अनुभव असं सांगतोय, या फक्त फांट्यात ज्या पोलीस या पॉलिटिकल माफियांच्या सांगण्यावरून, सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरूनच हा गुन्हा घडण्याची शक्यता आहे। याचं कारण असं की इतकं मोठं रिस्क आतापर्यंत पोलीस घेऊ शकत नाही आणि अनेक एन्काउंटर झाले। आता बलात्काराचं प्रकरण जे बदलापुराच्या शेजारीच जे शिळफाट्याजवळ झालं, पुजाऱ्यांनी देवळामध्ये एका महिलेचा बलात्कार करून तिचा खून केला, त्याच्यामध्ये असा प्रकार घडत नाही।